अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले। दरम्यान पक्ष कुणाचा यावरून काका पुतण्यामध्ये आता सामना देखील सुरू झालेला आहे। एकीकडे अजित पवारांनी पक्षावर दावा सांगितलाय तर दुसरीकडे शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमचीच असल्याचं म्हटलंय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात पुन्हा राजकीय बंड। पक्षाचे अध्यक्ष हा त्यांचा अधिकार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट। काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये। वर्षभरात दोन राजकीय बंड। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत। एक गट शरद पवारांच्या मागे आहे तर दुसऱ्या गटानं अजित पवारांना पाठिंबा दिलाय। आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून सुरुवातीपासून केला जातोय, तर शरद पवारांनी त्यांचा दावा फेटाळून लावलाय। पक्षावर आपलंच नियंत्रण असल्याचा प्रतिदावा शरद पवारांकडून केला जातोय, पण पक्षावर दावा सांगण्यासाठी दोन्ही गटांकडून पावलं टाकायला सुरुवात झाली आहे। ज्यांना नेतृत्व दिले, पक्षाचं नेतृत्व विधिमंडळामध्ये जे करतात त्यांचं नाव जयंतराव पाटील आहे। जयंतराव पक्षाचे अध्यक्ष जसे आहेत तसे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा आहेत, आणि त्यामुळे नेत्यांनी एखादा निर्णय घेतला असेल किंवा पत्रव्यवहार केला असेल तर हा त्यांचा अधिकार आहे। अजित पवार गटानं शरद पवारांसोबत असलेल्या जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदावरनं तडकाफडकी हकालपट्टी केली आहे। तसंच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून शरद पवारांना राजकीय धक्का दिलाय। प्रांताध्यक्ष या नात्याने कालपासून सुनील तटकरे साहेबांची नेमणूक केली गेली असल्यामुळे आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतोय। त्याच्यामध्ये त्यांनी सांगून काही आमच्या 9 लोकांना नोटीस काढली वगैरे काढली, त्यांना काही नोटीस काढण्याचा अधिकार नाहीये। शेवटी पक्ष आणि चिन्ह हे आमच्या बरोबर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडानंतर आता पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून प्रयत्न केला जातोय। त्यामुळे खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणती असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडलाय। खरं तर वर्षभरापूर्वी शिवसेनेमध्ये अशाच प्रकारचं बंड झालं होतं। एकनाथ शिंदेंनी बंड करत आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलेला होता आणि निवडणूक आयोगातल्या लढाईत शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिलेला होता। आता त्याच वाटेनं अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांची वाटचाल सुरू झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विशेष मध्ये आता वेळ झाली आहे आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18।